गुड मॉर्निंग गाईज, मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले यूट्यूब चॅनल @direct तृप्ती इंगळे कुकिंग अँड ब्लॉगिंगवरती। सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल, अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते। आज आहे 26 फेब्रुवारी 2024 आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे। त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन ब्लॉगला सुरुवात करते। गाईज, आज आपली सिक्कीम मधली ट्रिपचा 6वा दिवस आहे। पहा, आपण 21 तारखेला निघालो होतो सिक्कीमच्या ट्रिपला, तर आज आहे 26 फेब्रुवारी आणि आज आपला सिक्कीम मधल्या ट्रिपचा 6वा दिवस आहे। तर आता आपण निघालो आहोत पिलिंगला जाणार आहोत। पहा, तर अशा पद्धतीने आज माझा असा लुक आहे। स्वेट टी शर्ट घातले, जीन्सची पॅन्ट आहे, तर सिंपल असा हा लुक आहे। कारण इथे ना जास्त असं मेकअप वगैरे करून हे होत नाही, कारण वरतून परत आपल्याला प्लफर घालावं लागतं, पूर्ण पॅक करावं लागतं, एवढी थंडी आहे पहा इथे। तर चला, तुम्ही पण माझ्यासोबत ट्रिपचे एन्जॉय करा। आता आम्ही इथून ह्या हॉटेलमधून चेकआउट करत आहोत, तर चला लेट्स गो। काय योगायोग आहे पहा, आज सोमवार आहे आणि आज आपण गंगटोकवरून पिलिंगला जाता जाता सिक्कीम येथे असलेले धार्मिक क्षेत्र नामची, इथे जे तीर्थक्षेत्र आहे सिद्धेश्वर धाम, इथे आज आपण दर्शनाला जाणार आहोत। आपल्या भारतातील जे तीर्थक्षेत्र आहे ते धार्मिक क्षेत्र आहे, 12 ज्योतिर्लिंग तसेच 4 धाम जे या तीर्थक्षेत्रांची, या धार्मिक स्थळांची आपल्याला एकाच ठिकाणी या सिद्धेश्वर धाममध्ये दर्शन घडते। आजचा हा आपला सिक्कीम ट्रिपमधील नामची येथील सिद्धेश्वर धामचा पहिला ब्लॉग आणि पहिला व्हिडिओ आहे। आत्ता आपण सिक्कीम येथे असलेले धार्मिक क्षेत्र नामची येथे सिद्धेश्वर धाममध्ये आता आपण पोचलेलो आहोत। या सिद्धेश्वर धामचे दर्शन घेण्यासाठी आपल्याला इथे प्रथम तिकीट काढावे लागते। इथे आपण आता तिकीट काढून आतमध्ये सिद्धेश्वर धामचे दर्शन करणार आहोत। निसर्गरम्य वातावरणात बसलेलं हे सिद्धेश्वर धाम आहे। पहा, आतमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर आपल्याला जी अनुभूती घडते, जे दर्शन घडते आपल्याला, ते म्हणजे शंकरांच्या मूर्तीचं दर्शन घडते, महादेवाचं दर्शन घडते। इथे समोर पिंड नसून, महादेवाची पिंड नसून मूर्ती आहे, या मूर्तीचे आपल्याला साक्षात दर्शन घडते। सिद्धेश्वर धाम आतून कसं आहे त्या पोस्टरद्वारे आपल्याला समजत आहे। पहा, इथं आतमध्ये आल्यावरती खूप छान निसर्गरम्य वातावरणात हे सिद्धेश्वर धाम आहे। या सिद्धेश्वर धाममध्ये आपल्याला आपल्या भारतातील जे धार्मिक क्षेत्र आहेत, 12 ज्योतिर्लिंग तसेच 4 धाम जे आहेत ते इथे एकाच ठिकाणी सिद्धेश्वर धाममध्ये आहेत। पहा, आणि याच ठिकाणी आपल्याला 12 ज्योतिर्लिंग आणि 4 धामचे दर्शन या एकाच ठिकाणी सिद्धेश्वर धाममध्ये घडते। इथून थोडंसं आतमध्ये गेलं की थोड्या अशा पायऱ्या चढून वरती गेलं की आपल्याला समोर दिसतं, ते म्हणजे निसर्गरम्य वातावरणात बसलेलं हे सिद्धेश्वर धाम दिसते। तसेच खूप छान अशी मोठी शंकरांची मूर्ती आहे। पहा, आपल्या महादेवाची मूर्ती आहे, ते महादेवाच्या मूर्तीचं छान सुंदर दर्शन घडते आपल्याला। मला असं वाटतं आपल्या भारतामध्ये प्रथमच ही एक मूर्ती आहे की ही एवढी मोठी मूर्ती आहे। मी तर आत्तापर्यंत अशी मूर्ती कधीच पाहिली नव्हती, शंकरांची एवढी मोठी मूर्ती प्रथमच ही मूर्ती मी शंकरांची पाहत आहे। पहा, तुम्ही कधी पाहिली होती का अशी आपल्या शंकरदेवांची मूर्ती? मला कमेंटद्वारे नक्की कळवा। तर पहा, इथे सर्व पूजेचं साहित्य वगैरे थोडंसं मिळतं, बाहेरसुद्धा पूजेचं साहित्य वगैरे मिळतं, ते तुम्हाला पुढच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल। तर आता इथे आपण वरती चाललेलो आहोत। पहा, सिद्धेश्वर धाममध्ये दर्शन घेण्यासाठी आतमध्ये चाललेलो आहोत। तुम्हाला आजूबाजूचा परिसर असा दिसत असेल। पहा, किती छान असं निसर्गरम्य वातावरण आहे, एक पॉझिटिव्हिटी निर्माण करणारे असं हे वातावरण आहे। पहा, तुम्हाला पण या सिद्धेश्वर धाममध्ये असलेले 12 ज्योतिर्लिंग आणि 4 धाम यांचं दर्शन घ्यायचं असेल माझ्यासोबत, तर हा व्हिडिओ कंटिन्यूस पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। सिद्धेश्वर धाममधून मंदिर आहे।
आजूबाजूचा परिसर आहे असं का. पहा समोर आपल्याला छान अशी भव्य दिव्य शंकरदेवांची मूर्ती दिसत आहे. छान असे दर्शन घडते आपल्याला शंकरदेवाचे, महादेवाचे छान असे दर्शन घडते आपल्याला. हे जे सिक्कीमच्या ट्रिपमध्ये आपण हे धार्मिक स्थळ पाहणार आहोत, सिद्धेश्वर धाम म्हणून तर पहा हा सर्व आजूबाजूचा परिसर आहे. इथे एक असं आहे की झाडांना असं हात लावून देत नाहीत. पहा शंकराची अशी इथे भव्य दिव्य अशी मूर्ती आहे. सिद्धेश्वर धाम आहे हो येताना. हा सिद्धेश्वर धाम आहे. मंदिर किती येतात आपण बघूया. छान आहे हे काय याच्यात लिहिलेलं आहे ना इथं, तर समोर लिहिलेली आहे सगळे 12 ज्योतिर्लिंग, शिव टेम्पल, शिव स्टेट व्यू वरे 12 ज्योतिर्लिंग, शिव मंदिर, शिव ते दृश्य मंडप सगळं इथं. हां आत 12 ज्योतिर्लिंग आहे. आतमध्ये नाही काढायचं. 4 धाम, 12 ज्योतिर्लिंग, रामेश्वरम. हे पहा ही भव्य दिव्य अशी मूर्ती आहे. मी तुम्हाला दाखवते नंतर. ती तिकडनं जाऊन आपण हे करूया आता. ती काय काढतात आहे की आतमध्ये ना वेगवेगळ्या ठिकाणी जी 12 ज्योतिर्लिंगाची जी धार्मिक स्थळं आहेत, 12 ज्योतिर्लिंग ते सर्व इथे सिद्धेश्वर धाममध्ये आहेत. पहा सिक्कीममध्ये. हे पहा हे नागेश्वर ज्योतिर्लिंग. सुरुवात कुठून करायची? सुरुवात कुठून करायची? तिथून करू सुरुवात. कुठून? तिथून केली की मग अशीच जाऊ ना खाली. हां चालते. उधरचे. हां पहिलं कोणतं येतं? तेच असेल पहिलं काय बंद आहे. पण आजच्या पहिलं व्हिडिओमध्ये पण आपण 12 ज्योतिर्लिंगांपैकी पहिलं जे ज्योतिर्लिंग आहे नागेश्वर ज्योतिर्लिंग, या ज्योतिर्लिंगाचे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये दर्शन घेणार आहोत. बाकीचे जे राहिलेले 12 ज्योतिर्लिंग आहेत ते आपल्याला उद्याच्या व्हिडिओमध्ये घ्यायला मिळते. हे आहे आपल्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी पहिलं ज्योतिर्लिंग, ते म्हणजे नागेश्वर ज्योतिर्लिंग. आता आपण ह्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी पहिल्या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊया, ते म्हणजे नागेश्वर ज्योतिर्लिंगाचे.